नमस्कार मित्रांनो, आज आपलं आपलं स्वागत आहे। आज आपण आंब्याची पुडिंग बघणार आहोत। पण जर तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। चला तर आपण रेसिपीला सुरुवात। एक आंबा घेतलेला आहे मी। हे बघा, आता हे काय करायचे आपल्याला, आंब्याला ना कापून त्याचे स्लाइस करून घ्यायचे आणि मिक्सर मध्ये एकदम त्याची बारीक अशी पेस्ट करायची, ग्राइंड करून घ्यायचे ते। हे बघा, आता मी स्लाइस करून घेतले होते आंब्याचे आणि त्याचं हे केलेलं आहे, पेस्ट करून घेतलेली आहे। गुठळ्या ठेवायच्या नाहीयेत अजिबात, बारीक अशी पेस्ट करून घ्यायची। हे बघा, आता ही 1 वाटी साखर घेतलेली आहे मी पुडिंग साठी। हे बघा, आता ही कढई घेतलेली आहे। आता ह्याच्यामध्ये जो हा आंब्याचा मी पल्प दाखवला होता तुम्हाला ग्राइंड केलेला, हा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। आता हे मी आपला पोह्याचा चमचा असतो ना त्यानुसार 4 चमचे दूध घेतलेले आहे किंवा 5 चमचे, म्हणजे अर्धी वाटी दूध आहे हे, बारीक वाटी। आता हे पण आपल्याला साखरेबरोबर त्या दूध आणि त्या आंब्याच्या ह्याच्यात मिक्स करायचंय। हे बघा, आता हे मी टाकलेलं आहे त्याच्यात थोडं थोडं करत हे मिक्स करणार आहे मी छान, म्हणजे साखर पण त्याच्यामध्ये छान विरघळते आणि साखर पण छान विरघळते। आणि हे आता दूध आणि साखर हे मिक्स केलंय ना, हे एकदम असं घट्ट करून घ्यायचंय आपल्याला। हे बघा, आता हे मी परत 2 चमचे दूध घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आपल्याला मिक्स करायची। थंड दुधात कॉर्नफ्लॉवर मिक्स करायची, नाही तर तिच्या गुठळ्या होतात। बघा, आता हे दूध आहे ना, हे सगळं मी घेतलेलं, तुम्हाला 2 चमचे कॉर्नफ्लॉवर आणि ते दुधात मिक्स केलेलं, हे पण आपल्याला ह्याच्यामध्ये मिक्स करायचंय आणि कंटिन्यू बारीक गॅसवर असं हलवत राहायचंय, नाहीतर मग त्याच्या गुठळ्या होतात कॉर्नफ्लॉवरच्या, त्यामुळे एकदम असं हलवत राहायचंय। बघा, गुठळ्या नाही झाल्या पाहिजेत आणि ते घट्ट व्हायला लागलं ना, मी तुम्हाला दाखवते कसं होतंय ते। हे बघा, आता थोडं घट्ट झालंय की नाही आणि गाठी नाही झाल्या पाहिजेत, बघा गुठळ्या नाही झालेल्या। कंटिन्यू असं चमच्याने हलवत राहायचं ते, नाहीतर मग काय होतं त्याच्या गाठी होतात कॉर्नफ्लॉवरमुळे। हे बघा, आता ही मी अर्धा चमचा हे घेतलेली विलायची पावडर, म्हणजे ह्यानी पण छान टेस्ट येते। आता ही पण आपल्याला मिक्स करायची त्याच्यात। हे बघा, आणि त्याने काय होतं, टेस्ट पण छान लागते आणि वास पण खूप छान येतो पुडिंगला, खाताना खूप छान लागतं। बघा, आता ही 2 चमचे साखर घेतलेली मी, आपल्याला कॅरमेल बनवायचं ह्याचं। हे बघा, आता हे कढईत टाकलेली आहे मी आणि ह्याच्यातच 1 चमचा पाणी टाकायचं आणि कंटिन्यू असं हलवत राहायचं बारीक गॅसवर। हे सगळं करताना बारीक गॅसवरच करायचंय, गॅस अजिबात मोठा करायचा नाही। हे बघा, आता हे अजून थोडासा डार्क कलर करून घ्यायचा आहे आपल्याला, हा थोडा फेंट आहे, बारीक गॅसवरच हे करायचंय सगळं। बघा, आता हळूहळू डार्क कलर होत चाललाय की नाही। हे बघा, आता हे असं टाकायचं आणि हे असं पसरवून घ्यायचं। हे बघा, हा जो आंब्याचा पल्प आहे ना झालेला, बघा किती घट्ट झालाय। आता हा आपल्याला ह्याच्यात टाकायचा आहे। हे बघा, आता हे ना आपल्याला हे करायचंय, थोड्या वेळ फ्रीज मध्ये ठेवायचंय। तुम्ही फ्रीजर मध्ये ठेवलं तर पटकन होईल। मग आता हे काय करायचं, आपल्याला फ्रीज मध्ये ठेवल्यानंतर मग बरोबर त्याचं गोठून हे होतं, पुडिंग तयार होतं। मी झाल्यानंतर तुम्हाला दाखवते। आता आपण हे फ्रीज मध्ये ठेवून देऊया। हे बघा, आता हे फ्रीज मधून मी काढलेलं आहे आणि प्लेटीत ठेवलेलं आहे, त्याच्यावर थोडेसे हे टाकलेले आहेत, बदाम आहेत ना ते किसून टाकलेले आहेत मी किसणीने, आणि 1 बदाम वर ठेवलेला आहे। हे बघा, आता हे मी बाउल मधून काढलेलं आहे आणि तुम्ही बघा मी कसं ते सर्व केलंय ते। अशा प्रकारे आपल्या आंब्याची पुडिंग बनवून झालेली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ लाईक करा। थँक्स फॉर वॉचिंग।